पुणे लाईव्हच्या तमाम दर्शकांना कळवण्यात येते की मागील 7 वर्षे पुणे लाईव्हच्या माध्यमातून खेड तालुक्यातील घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न निर्भीड, निष्पक्ष आणि निशुल्क बातम्यांतून करण्यात आला आहे। ही सर्व यंत्रणा सांभाळताना कुठल्याही स्वरूपाच्या जाहिराती घेण्यात आल्या नाही। खेड तालुक्यातील काही पत्रकारांनी पदरमोड करून आजवर हे माध्यम चालवण्याचा आटोकाट प्रयत्न चालवलाय। प्रत्येक दिवशी YouTube सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम अशा सर्व माध्यमातून दररोजच्या 24 तासात तब्बल 2.5 ते 3 लाख लोक पुणे लाईव्ह पाहतात। दर्शकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय। मात्र संसाधने अत्यंत मर्यादित असल्यानं पुढे अशीच पदरमोड करून हा पसारा चालवणं अत्यंत कठीण होत आहे। त्यामुळे पुढील काळात काही बातम्यांच्या खाली लहान पट्टीत काही जाहिराती घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। मात्र अशा जाहिराती घेत असताना कुठलेही गुन्हेगार, असामाजिक प्रवृत्ती, समाजसेवेचा बुरखा घालून अपप्रकार करणारी मंडळी, अवैध व्यवसाय आणि बोगस व्यवहार करणारे तसंच ब्लॅकमेलर्स यांना ज्याप्रमाणे बातम्यांमध्ये मागील 7 वर्षात थारा देण्यात आला नाही, त्याच प्रकारे अशा जाहिरातींमध्ये देखील असामाजिक मंडळींना थारा दिला जाणार नाही। जाहिराती घेत असताना केवळ व्यावसायिक, राजकीय, वाढदिवस अशा प्रकारच्या जाहिराती अत्यंत माफक दरात प्रकाशित करण्याचा प्रयत्न पुढील काही काळात केला जाणार आहे। याशिवाय अनेक दर्शकांच्या मागणीनुसार दशक्रिया विधीच्या जाहिराती मोफत किंवा अत्यंत नाममात्र दरात प्रसिद्ध करून गावागावातील दुःखद दशक्रिया विधीची सूचना तालुक्यातील जनतेला देण्याचा प्रयत्न करणार आहोत। जाहिराती केवळ बातम्यांच्या खालील पट्टीत काही वेळ दाखवल्या जाणार असून त्याचा बातम्यांवर काहीही परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे आणि याची सर्व दर्शकांनी नोंद घ्यावी। धन्यवाद।